आता मेट्रो शहरातल्या महत्त्वाच्या बातम्या मेट्रो सुपरफास्ट। नाशिकच्या ओझर विमानतळावर हवाई सुंदरीची तब्येत बिघडल्याने बंगळुरू विमानाला 5 तास विलंब झाला। मेडिकल इमर्जन्सी जाहीर करत प्रवाशांना पुन्हा टर्मिनलमध्ये परत आणण्यात आलं। हवाई सुंदरीची तब्येत स्थिर झाल्यानंतर विमानाचं उड्डाण झालं। सोन्याच्या किमतीमध्ये 1800 रुपयांची वाढ होऊन 1,64,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले, तर चांदीच्या दरामध्ये 2.5 रुपयांची घसरण होत 2,68,000 रुपये प्रति किलोवर पोहोचले। नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली। कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि संचालक सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये जैताळा इथल्या विद्यासाधना शाळेचा संचालक संदीप सरटकर मुख्य असून त्याच्या चौकशीतून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे। कॉपी रोखण्यामध्ये 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली। मध्ये 10वीच्या 31 आणि 12वीच्या 76 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे, तर 13 जानेवारीच्या सुमारास आढळलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुख्य मार्गावर विद्याविहार सीएसएमटी दरम्यान आणि हार्बर लाईनवर विशेष ब्लॉक असणार आहे। त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द राहतील किंवा 15 मिनिटं उशिराने धावतील। नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार केला जाणार आहे। 2 मार्चला नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हा सत्कार केला जाणार आहे। कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित राहणार आहेत। विश्व यादव संघातर्फे पनवेलमधल्या तहसील कार्यालयावर यादवजी की लव्ह स्टोरी या चित्रपटाविरोधात मोर्चा काढण्यात आला। चित्रपटात यादव समाजाचा अपमान झाला असून हा चित्रपट कुठेही प्रदर्शित करू नये अशी मागणी करत या संदर्भातलं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। आम्हाला न्याय द्या असं म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या। गेल्या 4 दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले। एकीकडे मराठी पाऊल पडते पुढे अशा घोषणा दिल्या जात असताना धुळे महापालिकेत मात्र उलट चित्र पाहायला मिळालं। इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या क्रेझमुळे आणि पालिकेच्या अनास्थेमुळे मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात आलं। 52 शाळांपैकी 31 मराठी शाळा बंद पडल्या। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 73 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू झाली। जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे ऐतिहासिक चित्र सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले। मंदिर समितीने याबाबतचं स्पष्टीकरण दिलं। वनजमिनी तळ जमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचारी आणि शालेय पोषण कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला। राज्यातले बांधकाम कामगार आणि कुटुंबाच्या मेडिक्लेम योजनेसह 14 मागण्या मान्य करण्यात आल्या। किसान सभेच्या लॉंग मार्चला यश आलं। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुस्तकांचं झाड हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। झाडांच्या फांद्यांना मराठी पुस्तकं बांधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। मराठी भाषा गौरव दिनी काल नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली। अमरावती जिल्ह्यातल्या पेसा क्षेत्रातल्या 17 संवर्गामध्ये कार्यरत असलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात 300 पेक्षा अधिक उमेदवार सहभागी झाले होते। बीड इथं उच्च न्यायालयाचं खंडपीठ स्थापन करावं या मागणीसाठी जिल्हा न्यायालयातल्या वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। याबाबतची कार्यवाही करावी अशी मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली। याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं। मुलीचं मृत्यूचं प्रमाणपत्र घेण्यासाठी आज बारामतीत आलो होतो। बारामतीमध्ये येण्याची ही दुसरी वेळ आहे। पहिल्यांदा मुलीचा मृतदेह घेण्यासाठी आणि आज तिच्या मृत्यूचं प्रमाणपत्र घेण्यासाठी आलो असं उद्विग्न विधान पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनी केलं। रोहित पवार गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत असून अपघाताची शहानिशा झाली पाहिजे। रोहित पवार यांच्या मताशी मी सहमत आहे। योग्य तपास करून सत्य समोर आलं पाहिजे असं वक्तव्य पिंकी माळीचे वडील शिवकुमार माळी यांनी केलं।